नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत सक्षम नारी सन्मान सोहळा 2026 या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपल्या आजूबाजूला समाजामध्ये अशी काही माणसं असतात जी खडतर प्रवास करत असतात, पण त्याच्यामध्ये आत असणारी प्रेरणा ही फार मोठी असते आणि हीच प्रेरणा घेऊन ते आपले कार्यकर्तृत्व करत असतात, सक्षम बनतात आणि इतरांनाही सक्षम बनवत असतात. अशाच व्यक्तींचा जीवनपट उलगडत असताना आज या ठिकाणी सक्षमच्या या व्यासपीठावर आहेत सन्माननीय अश्विनी सुहास कवडे बहिणी. तर मी वहिनी प्रथमतः तुमचं या सक्षमच्या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला जो आदर्श आई म्हणून पुरस्कार जाहीर केलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? काय वाटते तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल? मला फार आनंद वाटतो, उत्साह वाटतो. काम ह्याच्यात सक्षम फाउंडेशनमध्ये मला घेतल्याबद्दल उत्साह वाटतो आणि मी तिथे फार लक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये काम करते आणि मला ते झाड लोट करताना बघितलं सुजाता पवार मॅडमनी, त्यामुळे त्यांनी ह्यात हे केलं मला. तुम्ही लक्ष्मीनारायण हॉल जो आहे तिथे स्वच्छतेचं काम करता आणि ते काम करताना त्यांनी तुम्हाला बघितलंय आणि तुमचा हा सगळा जीवन प्रवास बघून त्यांनी तुम्हाला पुरस्कार दिला, त्यामुळे तुम्हाला आनंद होतो. बरोबर. मग त्यावेळी जोडलं गेलात तुम्ही त्या निमित्तानं, बरोबर? तुम्हाला काय दिले असं वाटते सक्षमनं? सक्षमना उत्साह दिला, फार मोठा उत्साह दिला. मॅडम आपले काम करतात, पोरांना जतन करतात, हे उत्साह दिला त्यांनी. बरोबर. म्हणजे तुम्ही आता तुमचे मिस्टर तुमच्या सोबत नाही आहेत, पण मुलांचा सांभाळ तुम्ही करत असता, पण ते झाडलोट करण्याचं काम करून तुम्ही करत असता आणि त्याबद्दल तुमची त्यांनी दखल घेतलेली आहे. काय प्रवास तुमचा कसा आहे? काय झाडलोट कसं काम? झाडलोट पूर्ण हॉल झाडायचा, हॉल झाडून झाल्यावर फरशी पुसून घ्यायची आणि परत खुर्च्या कार्यक्रम असले तर खुर्च्या हॉलमध्ये जे काय काम कार्यक्रम आला की ते कार्यक्रमचे हे करायचे, स्वच्छता करून आपलं पाहुणे येतात त्यांना जरा काय काय लागते काय काय नाही ते देखलं करायचं. मुलांची काय मुलं किती आहेत आपल्याला? 2 मुलं आहेत मला, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी 4वीला आहे, पोरगा 2रीला. मग तुमच्या मिस्टरांची मदत तुम्हाला नसते? तुम्ही जे काम करता त्याच्यावरती त्यांचं शिक्षण आहे सुरू असतं. पण अशा प्रकारे बऱ्याच महिलाच्या समाजामध्ये आहेत तुमच्यासारख्याच आहेत ज्यांना भरपूर समस्या आहेत, ज्यांना मिस्टरांचा घरातला सपोर्ट नसतो. त्या महिलांनी देखील पुढे येऊन स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे. अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? तिने मिस्टर आपले काम करून दे नाहीतर ना करून दे, आपले मिस्टर काय हे प्रोत्साहन देत नाहीत आपल्याला. आपणच पोरांना जतन करून लहानाचे मोठे आपण करू शकतो. त्यामुळं आपल्याला आनंद वाटतो मुलांच्यासाठी. बरोबर. म्हणजे आपल्याला घरचा सपोर्ट असू दे नसू दे, आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांना मोठं करण्यामध्ये आपल्याला आनंद आहे किंवा आनंद आपण मिळवायचा आहे, त्यासाठी आपण करायचं. कोणी मदत असू दे नसू दे. क्या बात आहे. तर आज या ठिकाणी आपल्या सक्षमच्या व्यासपीठावर आल्या तर या ठिकाणी अश्विनताई आल्या होत्या, ज्या झाडलोट करतात आणि झाडलोट करून याच्यावरतीच आपला संसार चालवतायत, आपल्या 2 मुलांचा सांभाळ करत आहेत. हीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे आणि हीच प्रेरणा लक्षात घेऊन आज या ठिकाणी सक्षम फाउंडेशन त्यांना आदर्श आई म्हणून सन्मान दिलेला आहे. तो आम्हाला खरं तर अभिमानास्पद आहे आणि या ठिकाणी आपण आलेले आहात, आपलं मत व्यक्त केलं, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.